मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन। तर वेलकम बॅक भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तर तुम्ही डेमोमध्ये बघितलाच आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण एडिटर स्पेशल व्हिडिओ एडिट केलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहेत, बिटमार्क असो किंवा इफेक्ट, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलला पण हे जे मटेरियल आहेत ते मी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा बिटमार्क आणि शेक इफेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला जस्ट पहिल्यांदा इथे बिटमार्क ओपन करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारचा जो बिटमार्क आहे तो मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. जस्ट ह्याच्यावर सुरुवातीला प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची इमेज असेल ती इथे ॲड करून घ्यायची आहे. तर डेमोसाठी मी ही इमेज इथे ॲड करतोय. त्यानंतर वरती जे तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे तुम्हाला, जेणेकरून आपली इमेज असेल ती येते फुल स्क्रीनला ॲडजस्ट होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला ह्याची लेंथ असेल ती अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक बीटवरती अशा प्रकारे इमेज जी असेल ती अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघू शकता आपली इमेज आहे ती कट करून झालेली आहे. त्यानंतर जस्ट तुम्हाला इथे शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट मी दिला आहे तो इथे ओपन करायचा आहे तुम्हाला. तर यामध्ये जस्ट तुम्हाला जी पहिली इमेज आहे त्यामधील इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून घ्यायची पहिल्यांदा. इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे बिटमार्क ओपन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जी पहिली इमेज आहे त्यामध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर ह्याच्या पुढची एक इमेज सोडून तुम्हाला त्यानंतरच्या इमेजमध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक एक इमेज सोडून हा इफेक्ट असेल तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता 7.27 पुढचे जो फोटो आहे तो इथे डिलीट करून घ्यायचा आहे तुम्हाला. बघू शकता आपला इफेक्ट पेस्ट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा शेक इफेक्ट असेल तो इथे ओपन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जी आपण शेक इफेक्टमध्ये दुसरी इमेज दिलेली आहे त्यामधील इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचे आहेत. इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा तुम्हाला बिटमार्क असेल तो इथे ओपन करायचा आहे. तर आता जी दुसरी इमेज आहे बघू शकता त्यामध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर अजून एक इमेज सोडून अशा प्रकारे एक एक इमेज सोडून हा देखील इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता आपले जे इफेक्ट आहेत ते पेस्ट करून झालेले आहेत. त्यानंतर जस्ट तुम्हाला 7.27 सेकंदाच्या तर बघू शकता आपले इफेक्ट आहेत ते पेस्ट करून झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला 7.27च्या बीटवरती येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ जस्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर व्हिडिओच्या लेअरवरती टच करून तुम्हाला इथे याचा जो ऑडिओ असेल तो इथे पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन एकदा प्लसवरती टच करायचा आहे. त्यानंतर जो मी तुम्हाला PNG प्रोव्हाइड केला आहे तो PNG इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याची लेंथ तुम्हाला अशा प्रकारे 7.27 पर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही इथे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन तुम्हाला हवा तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता मी इथे ॲडजस्ट करून घेतो आहे. तुमच्या फोटोवरती जसा ॲडजस्ट होईल तसा तुम्ही इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला जो एडिटर स्पेशल व्हिडिओ आहे तो इथे पूर्णपणे तयार झालेला आहे. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट इथे वरती जो एक्सपोर्टचा जो बटन दिसतो आहे त्याच्यावरती टच करून इथे व्हिडिओ जो असेल तो इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.